श्री स्वामी समर्थ. आज तारीख आहे 12/8/2024. तर आज आपण गोल्डचं ॲनालिसिस करूया लंडन सेशनसाठी. मंथली टाईम फ्रेमपासून बघायला गेलं तर मार्केट फुल्ली बुलिश आहे. गोल्ड हायर आहे, या कम्पॅरेटिव्ह हाय, मागच्या कम्पॅरेटिव्ह परत हाय, हाय रिट्रेस, हाय रिट्रेस, एक ब्रेकआउट, हाय रिट्रेस, याच्या कम्पॅरेटिव्ह हाय, याच्या कम्पॅरेटिव्ह परत हाय. आता करंटली मार्केट चालू आहे इथं. हे जेव्हा रिट्रेस होणार या झोनमध्ये परत बाय होऊ शकतं. 2600 टार्गेट असू शकतं त्याचं. विकली टाईम फ्रेममध्ये बघायला गेलं तर मार्केटचं स्ट्रक्चर हायर राहायचं जे, पण इथं थोडं बघूया आपण काय काय सीन होत आहे. तर इथं झालं आहे टाईम स्पेंड एरिया, म्हणजे मार्केट इथं थांबलं का थांबलं, हा पहिला क्वेश्चन. वाय स्टॉप हिअर 2178. एक पहिला वीक इथं, दुसरा वीक इथं, तिसऱ्या वीकमध्ये आपल्याला बुलियन रॅली बघायला भेटली. थर्ड वीकमध्ये त्याच्यानंतर मार्केट अप गेलं, परत डाऊन, रिट्रेस, हाय, डाऊन, रिट्रेस, कन्सोलिडेशन प्लस टाइम स्पेंड एरिया. इथून परत एक या झोनमध्ये परत एक बुल मूव भेटला. त्या बुल मूवचं रिट्रेस झालेलं आहे. रिट्रेस नंतर परत सपोर्ट ॲक्ट केला, सपोर्ट ॲक्ट नंतर परत बुल मूव. सपोर्ट बघूया आपण आता कुठं ॲक्ट झालेला आहे. ह्या जो प्रिव्हियस रेजिस्टन्स होता त्याला काइंड ऑफ सपोर्ट ब्रेक केलेला आहे या कॅन्डलने. परत मार्केटने परत खाली फेक ब्रेकआउट देऊन परत त्याच कॅन्डलला क्लोजिंग खाली दिली. ग्रीन कॅन्डलने क्लोजिंग वरती दिली. ही एक आहे. परत थर्ड वीक परत एक मिनिट परत थर्ड वीक त्या कॅन्डलने रिट्रेस करून क्लोजिंग वरती दिली 31च्या अबोव. आता आपल्याला बघण्याचं काय आहे की मार्केट फीडच्या अकॉर्डिंग इथून जर आपण फीड बघितली, रिट्रेस इथून फीड जर लावली तर आपली बाईंग पोझिशन या झोनमध्ये येते. 2335, 2435, 2421, 2460. 2460 हा 61%चा झोन आहे. तो पण आपल्यासाठी डेली टाईम फ्रेममध्ये इम्पॉर्टंट झोन आहे. तो ॲक्ट करेल सपोर्ट, EMAचा सपोर्ट घेऊन 2460 हा झोन. इथूनही एक बाय साईडची एंट्री भेटू शकते आपल्याला या झोनपासून. परत मागे त्या झोनमध्येच या कॅन्डलने सपोर्ट घेतलेला आहे. या तिन्ही कॅन्डलने रेजिस्टन्स ॲक्ट केला आहे. ह्या दोघं कॅन्डलने सपोर्ट ॲक्ट केलेला आहे. म्हणून हा झोन आपल्यासाठी परत एक इम्पॉर्टंट बाईंग झोन असू शकतो. परत विकली झाला. आता हाय टाईम फ्रेमवर 2399ला 2399 या झोनमध्ये या कॅन्डलला हाफ वीक कन्सिडर करूया. हाफ वीकचा झोन येतोय 2397. म्हणजे या झोनपासून पण आपल्याला एक बाईंग शो होऊ शकते.
फिप 61च्या ब्रेक केलेला नाही तरी कॅन्डल क्लोजिंग अबो दिलेली याची कॅन्डल. तर डेली टाइम फ्रेममध्ये बघितलं तर हाय राय स्ट्रक्चर मागच्या हायपासून कंपॅरेटिव्ह हायर आहे बघा. हा हाय जेव्हा ब्रेक होणार 2364 तेव्हाच आपण कन्सिडर करणार की एक डाऊन ट्रेंड सुरू झाला. त्या डाऊन ट्रेंडच्या रिट्रेसमेंटला आपण सेल साईड पोझिशन बनवणार. याच्या कंपॅरेटिव्ह परत हा हाय तयार झाला. या कॅन्डलने या ओपनिंग क्लोजिंगची लिक्विडिटी घेतली कारण की इथं जास्त लोकांचे ऑर्डर्स असतील म्हणून या कॅन्डलने ॲक्युरेट त्याच कॅन्डलच्या ओपनिंग क्लोजिंगची लिक्विडिटी घेऊन क्लोजिंग अबो दिलेली. त्याच्यात ओपनिंग क्लोजिंगसाठी आपण पीप मोजूया. 450 पीपची मुवमेंट दिलेली फक्त ओपनिंग क्लोजिंग फाइंड आउट. तर प्लस याच्यात ओपनिंग क्लोजिंगच नाही होतं. इथं सपोर्ट ही कॅन्डल इथंच का थांबली. परत डेली टाइम फ्रेममध्ये एक दिवस इथं थांबली, दुसरा दिवस पूर्ण दिवस तिथंच थांबली, तिसरा दिवस तिथंच थांबली, चौथ्या दिवस तिथं, पाचव्या दिवस तिथं. 5-6 दिवसापर्यंत मार्केटने या झोनमध्ये थांबलं. परत प्रिव्हियस सपोर्ट पण रेजिस्टन्स पण होता. याच कॅन्डलला प्रिव्हियस रेजिस्टन्स 3 वेळेस रेजिस्टन्स होऊन गेलेले सपोर्ट. तर हा झोन इम्पॉर्टंट होता आपल्यासाठी बाईंगसाठी. पण याकडे लक्ष दिलं गेलं नाही. 2365-66चा झोन. ह्या झोनपासून तर आतापर्यंत 500-600 पीप मुवमेंट आलेली. आता आपण बघूया डेली टाइम फ्रेम. डेली टाइम फ्रेममध्ये फीब लावली. डेली टाइम फ्रेममध्ये 24/7चा बाईंग झोन आहे आपला. प्लस फीब लावली 23/79, 24/37 या झोनमध्ये. या कॅन्डलची वीक कारण की या कॅन्डलला आपल्याला वीक नाही आहे म्हणून प्रिव्हियस कॅन्डलची वीक कन्सिडर करूया. या कॅन्डलची वीक ते हाय 24/36 या झोनमध्ये. तर आपलं डेली टाइम फ्रेमचा EMA येतोय 50% 24/7 प्लस 24/7 हा झोन आपला विकलीचा डेलीचा EMA पण आहे 50% रिट्रेसमेंट झोन पण आहे. इथून आपण प्लस बाय साईडला एंट्री बघू शकतो या झोनपासून EMA पासून 24/7 पासून. स्टॉप लॉस 40-25 म्हणजे 61च्या बिलो. आता इथं लावली होती तर आपला स्टॉप लॉस येतो 61.08 म्हणजे तरी 80 पीपचा स्टॉप लॉस होऊन जातोय आपला. 80-90 पीपचा 100 पकडून चालू आहे. 0.01ची एंट्री किंवा 0.02 0.03 हे 0.5च्या अंडरमध्ये एंट्री टाकायची आपल्याला. हे झालं बाईंग स्ट्रक्चर. आता बाईंग स्ट्रक्चरवर तर चालणार नाही. सेलिंग साईड पण सोचावी लागणार. सेलिंग साईडची फीब लागते 24/77चे 24/77 ते एंड होते 24/77 या टॉपपासून 24/77 ते एंड हा आहे याचा. इथूनच बाईंग आलेली आहे ना. तर 24/77 ते 23/79 78-79 हा झोन. याच्यात आपल्याला 24/08 हा जो झोन आहे 24/08 इथून आपल्याला बाईंग भेटू शकते. अच्छा ओके. आपलं डिस्कस चाललं आहे की वरून फीब लावली तर सेलिंग साईडला कुठं एंट्री बन. तर वरून आपल्याला 24/17, 24, 28, 24, 40 या तिघं झोनमधून एक
इम्पल्सिव्ह म्हणा किंवा शॉर्ट वरून बघायला गेलं तर लोवर लो बनत आले, पण खालून बघितलं तर हायर हाय बनत चालले. ही जस्ट रिट्रेसमेंट असू शकते. इथून आपल्याला बाय सेल एंट्री भेटू शकते. तर हा झोन थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. आज मंडे, आज प्लस US बँक हॉलिडे. मार्केट स्ट्रक्चर बघूया आपण की हे चालू आहे. फॉरेक्स फॅक्टरीमध्ये आज आपल्याला फॉरेक्स फॅक्टरी त्याच्यात आज तारीख आहे 12 ऑगस्ट. त्याच्यात आपल्याला आज एक पण न्यूज बघायला नाही मिळत नाही. प्लस आज व्हॉल्यूम मी कमी असू शकतो. प्लस उद्या 13, 14, 15, 16 हे 4 दिवस आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. कारण की 13ला आहे USD PPI, 14ला GBP CPI, परत 14ला CPI USD CPI. हा 14 बुधवारी आपल्यासाठी इम्पॉर्टंट डे असू शकतो असणार आहे. 15ला अनएम्प्लॉयमेंट क्लेम रेट, चेंज रेट, GDP प्लस USDची अनएम्प्लॉयमेंट क्लेम आहे. ओके, हे 3-4 दिवस आपल्यासाठी इम्पॉर्टंट दिवस आहे तो मंगळवार बुधवारपासून. तर आपण हे बघूया की इम्पल्सिव्ह बाईंग कुठून येते, इम्पल्सिव्ह सेलिंग कुठल्या झोनपासून येऊ शकते, हे फाइंड आउट करायचे आहे आपल्याला. हा एक रेजिस्टन्स होता, त्याला एक्झॅक्ट त्याच रेजिस्टन्सला ब्रेकआउट देऊन नेक्स्ट डे, नेक्स्ट 10-15 दिवसानंतर परत एक एंट्री बनते इथं, परत इथं रिॲक्ट करते. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्लस रेजिस्टन्स झाला. 4 आवरचे कॅन्डलवर येऊया आपण आता. 4 आवरला आपल्याला 2 डोजीज टाइम स्पेंड एरियामध्ये आहेत आपले, आणि आपला जो झोन आहे आता करंटली त्याच झोनमध्ये आहेत ते डोजीज. हे बघा इथं, म्हणजे टोटल 4-4 तासाचे 2 कॅन्डल म्हणजे 8 तास या झोनमध्ये थांबल्या. का थांबल्या? तर प्रिव्हियस रेजिस्टन्स होता, त्याच्या मागे परत गेलं तर त्याने रिॲक्ट केलंय रेजिस्टन्स. ऑल टाईम हायच्या झोनमध्ये येते सर्व. प्लस ही कॅन्डल इथूनच का रिजेक्ट झाली, हा एक पॉईंट. परत याला सपोर्ट घेतला, परत इम्पल्सिव्ह मुवमेंट आली, परत यालाच रेजिस्टन्स हॅक केलं, फेक ब्रेकआउट दिला आणि डाऊन आलं. परत इथंच टाईम स्पेंड केला. तर परत इथं एक इम्पल्सिव्ह एंट्री बाईंग झालं. परत त्यालाच रिॲक्ट केलं सेल साईडसाठी. त्याच एरियामध्ये आता परत 4-4 तासाच्या 1, 2 कॅन्डल टाईम स्पेंड एरियामध्ये झालेल्या आहेत. ह्या 2 जशा आल्या तशाच या टाईम स्पेंड. तर परत हा झोन आपल्यासाठी इम्पॉर्टंट झोन असू शकतो. जर याचा खाली ब्रेकआउट झाला तर ह्या झोनमध्ये आपल्याला एंट्री भेटू शकते, आणि हे रिट्रेसमेंटमध्ये आपल्याला बाय साईडला एंट्री घ्यायची. प्लस हे झालं 1 आवरमध्ये. 1 आवरमध्ये बघूया. हायर आहे 2381. तिथून बघायला गेलं तर ह्या झोनपासून आपली एंट्री मिस झाली आहे 8 ऑगस्ट रोजी. इथं आपला सेटअप झाला होता, पण एंट्री घेऊ शकलो नाही. हा मूव्ह आपल्याकडून सुटलेला आहे. 2381 पासून हाय रिट्रेस, हाय रिट्रेस, हाय रिट्रेस, हाय रिट्रेस, हाय. याच्यानंतर हा जो झोन आहे याला जर ब्रेकआउट मिळेल या झोनला, तर आपल्याला लोअर लो स्ट्रक्चर इथपर्यंत बघायला मिळेल. खालची रेंज क्लिअर आहे. प्लस 24-37 पासून इथून खाली प्लस 30 मिनिटमध्ये गेलो तर त्याच्यात आपल्याला बघायला मिळते टाइम स्पेंड एरिया ॲक्ट ॲज सपोर्ट. 23 23 ते 24-25 हा बघा, हा झोन, हा पूर्ण टाइम स्पेंड एरिया. इथं सपोर्ट रेजिस्टन्स सर्व रिॲक्ट केलं आहे. हा टाइम स्पेंड एरिया, हा टाइम स्पेंड, इथं रेजिस्टन्स ॲक्टिव्ह. आता करंट मार्केट त्याच झोनमध्ये आहे, तिथं आपल्याला इम्पल्सिव्ह बाईंग शो होते.
तर आपण या आजच्या 12 ऑगस्टच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला जर एंट्री भेटत असेल तरच घेऊ, नाही भेटत असेल तर नाही घेऊ. एवढंच आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.